मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर नेहमीच एक वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिलेले आहेत। अनेक विधानं त्यांनी उलटसुलट केली, त्यामुळे यापूर्वी सुद्धा त्या अनेकदा खरं तर मीडियाचं लक्ष ठरलेल्या होत्या। मात्र अर्थात ते त्यांनी केलेल्या चुकीच्या विधानांमुळे आणि आता त्यांच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी येतेय। मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांचे एक वादग्रस्त फोनवरचा संवाद झी मीडियाच्या हाती लागलेला आहे आणि या संवादामध्ये कंत्राटदारावरून एक महत्त्वाचं संभाषण स्नेहल आंबेकर यांचं ऐकायला मिळतंय। काही वेळामध्ये हे संभाषण आपल्याला ऐकायला मुंबईमध्ये जो स्वाईन फ्लू झाला होता त्या संदर्भात स्नेहल आंबेकर यांनी स्वाईन फ्लूची संख्या वाढत चालली होती, त्यावरून त्यांनी विचित्र विधानं केली होती। कुठलंही या वाक्यांवरूनच त्या बरेच वेळा खरं तर माध्यमांचं लक्ष ठरल्या होत्या। मात्र अर्थात त्यांनी ही जी वादग्रस्त विधानं केली होती त्यावरून आणि आता आणखी एक महत्त्वाचा वाद त्यांच्या संदर्भात निर्माण होऊ शकतो। मुंबईचे महापौर स्नेहल आंबेकर यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी। महापौरांनी असमान पद्धतीनं वाटप केलेलं आहे आणि या महापौर विशेष विकास निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा कळतंय। हॅलो, हाँ महापौर बोलणार आहेत। नमस्कार। हाँ महापौर बोलतो। हॅलो, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र मॅडम, बोला। बरं, तेच आता मी फायनल करते म्हणून म्हटलं परत एकदा विचारावं काय करायचं। हा, कारण आपण मी विचार केलाय सगळ्यांना खुश करायचं, कारण किती विचार केला तरी ते शेवटी बाकीकडून येणार ते येणारच हे करून नोंद आहे ना। तर आता तुमच्याकडून इंडिव्हिज्युअल सुद्धा येऊन गेलेले आहेत। तर मी आता तुला 2 बोलली होती ना पक्षासाठी, मग आता फायनल बोलते 3 देते पक्षाला। नको मॅडम, तुमच्या पद्धतीने करून घ्या तुम्ही। नाही मग बाकीचे बघ ते तुझ्या भरोशाते राहिलेत ना इतर, त्यांची लेटर सगळ्यांचे तुम्हाला जसं वाटेल तसं करा तुम्ही। नाही पण ऐक ना, मी काय म्हणते की इतर लोकांची पण लेटर्स आलेली आहेत सगळ्यांची, पण ते केवळ तुझ्या शब्दाखातर बोलले नसतील माझ्याशी। आता तुम्ही मामांचं ऑलरेडी केलंय ना? मामांचं नंतर हे पण आहे इथं वैष्णवी सरकरे आहे, तिचं पण मला वाटतं आलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर थ्रू आलंय वाटतं, तिचं कामाकडे आहे। तिचं लेटर पण आहे म्हणजे आणि मामांचे आहे। तर मग कसं काय करू मग? अजून कोणाचे आले लेटर तुम्हाला डायरेक्ट? लेटर आता तू त्यांच्यावरती कारवाई करण्याचं तर टेन्शन येतो बाबा। नाही, मी कशाला कारवाई करू? लेटर तर सगळ्यांनी दिलेत ना मॅडम। हो, लेटर सगळ्या तसंच झालंय। हो, तर काय करू मग असं? मी तुम्हाला करू मॅडम 1-2 मिनिटात फोन करू? चालेल 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 चालेल। हो। हॅलो हॅलो, संदीप देशपांडे बोलतोय, मॅडम आहेत का? हा सर, देतो आहे। हॅलो, बोला मॅडम, तुम्ही मामाला 3 आणि हिला 6 दिलाय ना वैष्णवीला? नाही 6 नाही दिलेले आहेत। 1 मिनिट जरा। हा, हॅलो, हा मॅडम। सरसोय 2 आहेत। 2 आहेत काय? नाही, मग माझं म्हणणं होतं की तुम्ही मला असं वाटलं, कारण पेपरमध्ये मी 6 वाचलेलं ना, मला असं वाटलं 6 दिलंय। नाही पेपर मध्ये चुकीचं आहे ते। काय नोटिफिकेशन नाही, काय नाही। नानांना एवढे 5, सईदा खानला 6, काय वेळ लागलाय का? असं ते सगळं चुकीचं आहे, त्याच्याबद्दल मी लिहिते पण आहे लेटर। अच्छा अच्छा, की नोटिफिकेशनच्या आधी कसं काय तुम्ही लिस्ट डिक्लेअर करता अशी चुकीची ती पण खोटी। तर ते मी लेटर लिहिले आता संपादकांना, खुलासा करण्यात यावा कशी माहिती घेतली ती। मग वैष्णवीला दोन मामानं 3-5 दिलेत काय? हा,
आम्हाला 5 द्या, 10 करा आणि सगळ्यांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करून पाच नाही ना टाका. होत, नाही 5 होत नाही ना. हा मॅडम, तुम्ही आता मॅडम समाजवादीला आता- किती आता दिला? बघा. समाजवादीचे 9 नगरसेवक, माझे 28 आहेत मॅडम. नाही पण तरी पण त्या दिवशीच बोलत होती ना. आता काय झालं, त्याच्यानंतर एवढ्या घडामोडी झाल्या आहेत, प्रोजेक्टसाठी पण त्यांनी मागितली ना माझ्याकडे. आपल्या ह्याच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मागवलेलं आहे. नंतर जरा थोडंसं त्या ह्याच्यासाठी पण पाहिजे होतं, देशमुख साहेब पण काहीतरी म्हणतात मॉड्युलर लॅबसाठी, असं झालेलं आहे. म्हणून म्हटलं 4चं करते ना, बघा ना पुढे मागे आहोत ना, आपण करूया. आता शेवट 4. 5 करा मॅडम, जाऊन द्या आता 5 करा. अहो काय कुठे उरेल, कुठे माझ्याकडे उरेल हो मॅडम, 5 करा तुम्ही. आता ऐका, आता एवढे आपल्याला रिलेशन चांगले ठेवायचे म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन करते. हो ना मॅडम, मी कुठं नाही म्हटलं 5 करा, पण तो तुम्ही जो कराल तो सगळ्यांना इक्वल डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे ते मामाला जास्ती, वैष्णवीला 2 असं करू नका. नाही ते आता काय, ते वेगळा इश्यू आहे ना, तो इश्यू नाही. मग तसं नका करू मॅडम, मग ते माझ्या अंगावर येईल सगळं. मग मला देऊच नका, तुम्ही जे केलंय ते करून ठेवा. नाही ते त्यांना द्यायचं नाही ना तुम्ही, त्याच्यामध्ये ते दोघे नाही पण मॅडम ते हे होतं ना, मग त्यांना असं वाटेल की मग प्रत्येक जण तो आमच्या पक्षात प्रॉब्लेम होईल मॅडम. नाही आता बाकीच्या सगळ्यांनी तसंच केलेलं आहे, सगळ्यांकडून तसंच आलेलं आहे. सगळ्यांची गोष्ट वेगळी पडते ना मॅडम, आणि आमची वेगळी पडते. नको, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ज्यांना जो टाकलाय तो टाकून द्या, मला नको वेगळा. मग बाकीच्यांचं नुकसान होईल ना इथं. आता होऊ दे ना, मी ते करीन, मी साहेबांना सांगेन काय सांगायचं. बरं, ठीक चल. हो. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्यातला हा संवाद होता. आणि या संदर्भात आणखी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत. दिनेश, सांगाल नेमकं प्रेक्षकांना उलगडून की काय नेमका हा संवाद होता, काय झालेलं आहे? अनुपमा, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर या त्या पदावर विराजमान झाल्यापासूनच वादामध्ये सापडलेले आहेत. त्यांचं सभागृहातलं वर्तन असेल किंवा सभागृहाबाहेरच्या वर्तन असेल, त्या वादाचा विषय बनलेला आहे. आता सध्याचा जो मुद्दा गाजतो आहे, ज्या 2 ऑडिओ क्लिप्स बाहेर आलेले आहेत, यामध्ये मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि मनसेचे महापालिकेतले गटनेते संदीप देशपांडे यांच्यातलं हे संभाषण आहे. हा संपूर्ण संदर्भ आहे महापौरांच्या विकास निधी वाटपाचा. या विकास निधी वाटपामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलेला आहे. जो निधी वाटप झालं, कॉन्ट्रॅक्टर्स आणि नगरसेवकांकडून टक्केवारी घेऊन या निधीचं वाटप झालं असं देशपांडे यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात 2 दिवसापूर्वीच देशपांडे आणि मनसेच्या काही नगरसेवकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांना एक पत्र दिलेलं आहे. तक्रारीचं हे पत्र आहे की या संपूर्ण प्रकरणाची या विभागामार्फत चौकशी केली जावी आणि सत्य समोर यावं. मात्र ज्यावेळेस हे संभाषण होत होतं, आपण बघू शकाल की कशा पद्धतीने महापौर या विकास निधी वाटपामध्ये घासाघीस करता आहेत, निधी वाढवून देण्यासाठी किंवा तो कमी करण्यासाठी. 100 कोटींचा हा निधी असतो आणि या निधीचं सर्व नगरसेवकांमध्ये समान वाटप होणं अपेक्षित असतं. मात्र तसं न होता एकूणच या संभाषणाचा आधार देत आपल्याला असं म्हणता येईल, हे संभाषण याच्यातली पहिली सत्यता पडताळून पाहावी लागेल की हे कशा पद्धतीने रेकॉर्ड झालेलं आहे. कदाचित हे आता पुढे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे जाईल, त्याची दखल घेतली जाईल आणि नंतर त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. मात्र हे संपूर्ण जे संभाषण आहे ते खळबळजनक आहे. मुंबईच्या महापौर कशा पद्धतीने निधी वाढवून देण्यासाठी एका पक्षाच्या गटनेत्याशी घासाघीस करतायत, अक्षरशः बार्गेनिंग होत आहे असं आपल्याला दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, मनसेच्या 2 नगरसेवकांचाही यामध्ये उल्लेख होतो आहे. जे नगरसेवक आहेत त्यांची नावं आहेत मनसेचे माजी गटनेते दिलीप लांडे आणि वैष्णवी सरफरे यांनीही कॉन्ट्रॅक्टर्स थ्रू निधी घेतला आहे का, अशीही शंका या संभाषणातून उपस्थित होते. कारण या संभाषणात तसा आपल्याला उल्लेख आढळून येतो आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण पुढे कुठच्या स्तरावर जातं, नक्कीच शिवसेना आणि महापौर या संपूर्ण प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या आहेत. याआधीच कोल्हापूरच्या महापौर लाच प्रकरणामुळे अडचणीत आल्या होत्या. आता मुंबईच्या महापौरांवर ही नामुष्की ओढावलेली आहे. मुंबईच्या महापौर या प्रकरणात काय खुलासा करतात
त्यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे महापालिकेतले जे गटनेते आहेत ते नेमकं यावर काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे. आणि मनसे हे संपूर्ण प्रकरण पुढे कसं लावून धरते की हा फक्त एक स्टंटबाजी पुरताच विषय मर्यादित राहतो आणि शिवसेनेला बदनाम करण्यापुरताच हा विषय मर्यादित राहतो हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. मनसे हा विषय पुढे कसा लावून धरते. अगदी दिनेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि आपण ऐकला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्यामधला संवाद. ह्या ऑडिओ क्लिप्स आता व्हायरल झालेले आहेत आणि त्यांच्यातला संवाद एखाद्या कंत्राटदार ठेकेदारांकडून जेव्हा पैसे मिळवतात तेव्हा कशी घासाघीस केली जाते ते आपण या संवादामध्ये ऐकलेले आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.